ज्या माणसाने आपल्याला हसवलं भावानं, तो माणूस आज अक्षरशः रडतोय. मी कोणाचीच बात नाही करत आहे, मी राजपाल यादवच्या बाऱ्यात बोलतोय भावानं. तो राजपाल यादव ज्याने पूर्ण देशाला, पूर्ण जगाला हसवलं भावानं, अक्षरशः तो आज एका कर्जामुळे जेलमध्ये आहे. 5 कोटीचं कर्ज होतं भावानं, चेक बाउन्स झाला आणि त्याच्यानंतर त्याचं कर्ज झालं 9 कोटीचं. आणि 9 कोटी झाल्यानंतर त्याला दिल्लीकडून नोटीस आली की तू जेलमध्ये. भावानो, त्या माणसाला कोणी मदत केली असेल ना तर रिअल हिरो सोनू सूद यांनी केलेली. भावानो, सोनू सूद असा माणूस आहे ना, त्यांनी लॉकडाऊनच्या टायमाला सुद्धा गरिबांना, भरपूर जणांना बस करून या काही करून गावाला पोहोचवलं होतं. अन्य धान्य काही असो दिलं होतं. आणि आज त्या हिरोनी, रिअल हिरो सोनू सूद यांनी राजपाल यादवची सुद्धा मदत केली. भावानो, बॉलिवूडमध्ये खूप हिरो आहे, अक्षय कुमार, सलमान खान, खूप काही, मी नाव नाही घेत त्यांचं एवढ्यांचं, पण कोणीच मदत नाही केली. सोनू सूद पहिला व्यक्ती ठरला ज्यांनी राजपाल यादवला मदत केली भावानो. आणि एवढंही प्रॉमिस दिलं की माझी येणाऱ्या पिक्चरमध्ये मी तुला घेईल आणि तुला घेईलही आणि तुझी मदतही करतो मी. भावानो, मी एवढंच सांगतो, आपण भरपूर जणांना सपोर्ट करतो, भरपूर जणांना आपला आयडल मानतो, पण तो दुसऱ्यासाठी काय करतो ना ते बघा. मी सोनू सूदला खूप वर्षापासून बघतोय. आपण भाऊ त्याचा फॅन नाहीये, पण त्याला खूप बघतोय. तो कोणाची ना कोणाची का असे ना भावानं मदत करतो, गरीब का असे ना त्याची सुद्धा मदत करतो. आणि आज त्या माणसाने राजपाल यादवची सुद्धा मदत केलेली आहे. आणि राजपाल यादव लवकरात लवकर बाहेर यावा आणि त्याने डबल त्याचं करिअर चालू करावं. आपल्याला वाटतं ना की युट्यूबला दाखवता एखाद्या व्हिडिओमध्ये की यांची 80 कोटीची संपत्ती आहे, 85 कोटीची संपत्ती आहे, 100 कोटींची संपत्ती. भावानो, हे काहीच नसतं. यांचं असतं पण यांची EMI वगैरे भरण्यामध्येच निघून जाता. आणि आज विचार करा, ज्या माणसाने एका स्वतःचा पिक्चर रिलीज करायसाठी 5 कोटीचं कर्ज काढलं होतं, त्याला ते सुद्धा नाही फेडता आलं. तर तुम्ही विचार करा की त्याची काय दशा झाली असेल. आणि राजपाल यादवला 5 कोटीहून ते कर्ज 9 कोटीचं झालं, चेक बाउन्स झाला आणि त्याला कोर्टातून सुनावणी आली की तू जेलमध्ये जा बाबा, दिल्लीच्या. आणि सोनू सूदनी त्याची हेल्प केली. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भावानो. माझा व्हिडिओ कोणीच शेअर नाही करत, मला माहिती आहे, पण हा तरी नक्की करा. आयडीला लवकर फॉलो करा.